हॅलो स्टुडंट्स, बी स्कॉलर या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण इयत्ता 8वीसाठी असलेल्या NMMS या एक्झामचा दुसरा पेपर म्हणजेच शालेय क्षमता चाचणी, त्यालाच स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट असंही म्हटलं जातं। शालेय क्षमता चाचणीमधील गणित हा भाग आपण सोडवणार आहोत। त्यातील पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? यामधील सर्वात लहान अपूर्णांक आहे -9/11। इतर जे आहेत ते सर्व मोठे आहेत। खालीलपैकी परिमेय संख्या कोणती आहे असे विचारलेले आहे। तर या 1 2 3 पर्याय जे आहेत ते सर्व अपरिमेय संख्या आहेत आणि परिमेय संख्या ऑप्शन 4 आहे। आता खालील आकृती संगत कोणाचे किती जोड्या तयार होतील? आता यामध्ये 36 जोड्या तयार होतात, कारण इथं 3 छेदिका दिलेत, 3 समांतर रेषा आणि 2 छेदिका आहेत आणि 2 समांतर रेषा आणि 1 छेदिका जर असेल तर 4 संगत कोणाच्या जोड्या तयार होतात। मग आपण ह्या 1 छेदिका आणि 2 समांतर रेषा पुन्हा या 2 समांतर रेषा आणि या 3 छेदिका असं जर गृहीत धरून आपण जर संख्या मोजली संगत कोणाची, तर त्या ठिकाणी 36 जोड्या संगत कोणाच्या तयार होतात। त्याची किंमत आपल्याला काढायची आहे, ते आपण सोडवूयाच। या ठिकाणी 256 त्याचा 1/4 घात दिले, मग 256 कशाचा वर्ग आहे? 16चा वर्ग आहे आणि पुन्हा त्याचा 1/4 घात गुणिले 27चा वर्ग आहे। 27चा वर्ग म्हणल्यानंतर आता हे वर्ग इथं काय होतात? घातांकाची काय होते? गुणाकार होतो। घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो। अशा प्रकारे आलेला आहे। आता त्यानंतर आता इथं घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार म्हणजे 2 गुणिले 1/4 गुणिले आता इथं 27चा काय येणार आहे? 4/3। आता पुढे पहा, इथं काय होईल? 16चा किती घात येणार आहे? आता बे 2 4 म्हणजे 1/2 गुणिले 27 हा कशाचा घन आहे? 3चा घन आहे, 4/3 त्याचा घात। आता पुढे पहा, 16चा 1/2 गुणिले इथं काय झालेला आहे? आता घाताचा घात असेल तर काय होतो? घातांकाचा गुणाकार। आता गुणाकारामध्ये हे अंशातील 3 आणि छेदातील 3 कॅन्सल झाले। आता इथं काय होईल? 16 हा कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे, 1/2 गुणिले 3चा इथे किती झाला? 4था घात। आता या ठिकाणी 4चं काय होईल? 2 गुणिले 1/2 हे 2 कॅन्सल झाले गुणिले 3चा 4था घात बरोबर 4चा 1 घात राहिलेला आहे आणि गुणिले 3चा 4था घात राहिलेला आहे। आता काय होईल? 4चा 1 घात म्हणजे 4च, 3चा 4था घात म्हणजे काय? 81, कारण 3चा घन 27 आपल्याला माहिती आहे आणि 27 गुणिले 3 81 आणि 81 गुणिले 4 किती होतात? 324। मग 324 इथं ऑप्शनमध्ये आहे का? पहा, इथं नाही, इथं वर्गामध्ये दिलेला आहे। मग 324 हा कशाचा वर्ग आहे? तर तो आहे 18चा वर्ग, म्हणजे आपला ऑप्शन काय आहे? 18चा वर्ग, पर्याय क्रमांक 4। विशालकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू डॅश डॅश असतो, त्रिकोणाच्या बहिर्भागामध्ये असतो। आता हे आपल्याला समीकरण सोडवायचं आहे। आता 2 कंसाचा गुणाकार असेल तर पहिल्या कंसातील प्रत्येक पदाने दुसऱ्या कंसातील प्रत्येक पदाला गुणायचं आहे। म्हणजे काय की p गुणिले ह्या पहिल्या पदाला p वजा हे p गुणिले 7/3 पुन्हा या 2/3 आता याला गुणायचा अधिक 2/3 p आणि अधिक वजा वजा 2/3 गुणिले 7/3 अशा प्रकारे गुणायचं आहे। p गुणिले p चा वर्ग वजा इथं काय 7/3 p अधिक 2/3 p वजा यांचा गुणाकार काय येतो? 14/9 बरोबर काय होईल? पहा, p चा वर्ग आता यांची बेरीज छेद सारखा आहे, 7p वजा 2p काय होणार आहे? वजा 5p। मोठ्या संख्येचं चिन्ह पाठीमागे लागणार आहे, वजा 5/3p वजा 14/9 हे आपलं आन्सर आहे। ते ऑप्शनमध्ये पहा, p चा वर्ग वजा 5/3p वजा 14/9 म्हणजे पर्याय क्रमांक 3। मग या ठिकाणी पहा, आपल्याला माहिती आहे a चा घन आणि अधिक b चा घन बरोबर काय होतो? आता इथं p दिलेला आहे म्हणजे p च्या ऐवजी त्याचा विस्तार काय होईल ते आपल्याला इथून शोधायचं आहे। आता याचा विस्तार आपल्याला हे कशा बरोबर आहे बघूया आपण।
ए चा घन अधिक बी चा घन. ए म्हणजे काय? ए बरोबर यम आहे आणि बी बरोबर 1/4 यम आहे. मग अशा प्रकारे आता ह्या ए चा घन आणि अधिक बी चा घनाचा विस्तार काय होतो ते आपण बघूया. आपल्याला पाठ आहे, आपण विस्तार पाठ केलेले आहेत, माहिती आहेत. ए चा घन अधिक बी चा घन बरोबर काय होतात? ए अधिक बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग वजा ए बी अधिक बी वर्ग. अशा प्रकारे त्यांचा विस्तार केला जातो. हे आपल्याला दिलेलं आहे, ए अधिक बी चं पहिल्यांदा आपल्याला इथं दिलेलं आहे. आपल्याला काढायचं आहे पी, म्हणजे हा कंस आपल्याला सोडवायचा आहे. आता काय होईल या सूत्रानुसार जर आपण बघितलं तर यम चा घन म्हणजे ए बरोबर काय? यम. बी काय? 1/4 यम. हा झाला पहिला कंस, आपल्याला ऑलरेडी तिने दिलेला आहे. आता गुणिले दुसरा कंस काय येणार आहे? ए चा वर्ग म्हणजे कुणाचा वर्ग? यम चा वर्ग वजा ए इंटू बी म्हणजे काय? यम गुणिले 1/4 यम. यम गुणिले 1/4 यम अधिक बी चा वर्ग म्हणजे 1/4 यम चा वर्ग. अशा प्रकारे आता काय होईल पुढे? हे यम अधिक 1/4 यम दुसऱ्या कंसामध्ये यम वर्ग वजा, आता हे अंशामध्ये यम आहे, छेदामध्ये यम आहे म्हणजे कॅन्सल झाले. 1/4 फक्त राहिले अधिक 1/4 यम चा वर्ग म्हणजे काय? 1/16 यम वर्ग. हे झालं दुसऱ्या कंसामध्ये. मग आपल्याला ही बाजू दिलेली आहे प्रश्नामध्ये इथं. आता पी बरोबर काय येईल? हे म्हणजे असा आन्सर असणारा पर्याय कुठे आहे पहा. यम चा वर्ग वजा 1/4 अधिक 1/16 यम वर्ग म्हणजे पर्याय क्रमांक 2. एक्स हे वाय शी समचलनात आहे म्हणून एक्स बरोबर 15 आणि वाय बरोबर 20 असेल तर चलनाचा स्थिरांक काढायचा आहे. आता समचलन म्हणजे बघा एक्स समचलन वाय अशा प्रकारे लिहिलं जातं. म्हणजे काय? एक्स बरोबर के वाय, मग के बरोबर काय? x/y बरोबर के. हे आपलं स्थिरांकाचं सूत्र आहे. आता आपल्याला किमती ठेवायच्या आहेत. एक्स बरोबर काय आहे? 15 आणि वाय बरोबर काय आहे? 20. आपण ठेवूया किमती. एक्स बरोबर 15 छेद वाय बरोबर 20 बरोबर के, म्हणून के बरोबर काय येईल? 5ने जर याला भागले 5×3 15 5×4 20 के बरोबर 3/4 पर्याय क्रमांक 4. ताशी 60 किलोमीटर वेगाने एक बस ए ते बी अंतर 6 तासामध्ये कापते. बसचा वेग ताशी 72 किलोमीटर केल्यास तेच अंतर कापायला बसला किती वेळ लागेल? आता आपल्याला माहिती आहे की वेग बरोबर सूत्र काय आहे? अंतर भागिले वेळ. मग आपल्याला दिलेले काय? वेग किती आहे? 60. अंतर किती आहे? काढायचं आहे आपल्याला. ते अंतर काढूनच मग पुन्हा आपल्याला वेळ काढता येईल. अंतर भागिले वेळ किती आहे? 6. आता काय होईल अंतर बरोबर? मग अंतर बरोबर 60 गुणिले 6 बरोबर 360 किलोमीटर. हे मिळालं अंतर. पहिल्या या दोन माहितीवरून आपण अंतर काढलं. आता काय आपल्याला माहिती आहे? वेग बदललेला आहे. वेग किती केलेला आहे? 72 केलेला आहे. आणि आता डिस्टन्स आपल्याला माहिती आहे 360. मग यावरून आपल्याला टाईम काढायचा आहे. मग टाईम बरोबर काय? वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर आहे 360 आणि वेग आहे 72. याला जर आपण भागलं 36 एके 36 36 दोन्ही 72 10/2 म्हणजेच 5. म्हणजे वेळ किती आलेला आहे? 5 तास. पर्याय क्रमांक 1. खालीलपैकी सत्य विधान कोणते आहे? खालीलपैकी सत्य विधान आहे चौरसाचे कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. 2450 रुपये छापील किमतीवर 4% सूट दिली तर विक्रीची किंमत किती? मग प्रथम आपल्याला 2450 रुपयाचे 4% म्हणजे किती रुपये हे काढावे लागतील. मग त्यानंतर आपल्याला विक्री किंमत निघेल. आता 2450चे आपल्याला 4% काढूया. 4% म्हणजे भागिले 100. आता 00 जर कॅन्सल झाले तर 10ने आपण जर याला भाग दिला तर काय होईल? 24.5 गुणिले 4 यांचा गुणाकार केल्यानंतर येईल 98 रुपये. 98 रुपये काय आहे? त्यांना दिलेली सूट आहे. मग विक्री किंमत किती होईल? काय करावं लागेल? 2450 वजा 98 करावं लागेल. वजाबाकी केल्यानंतर काय येईल? 2352 रुपये ही त्यांची विक्री किंमत असेल. पर्याय क्रमांक 4. इथं एक बहुपदी दिलेली आहे. त्या बहुपदीची कोटी विचारलेली आहे.
बहुपदीची कोटी म्हणजे काय की त्या बहुपदीमध्ये सर्वात जास्त जो घातांक असतो त्याला बहुपदी म्हटलं जातं. मग या ठिकाणी 6 आहे म्हणून या बहुपदीची कोटी 6. ठिकाणी बहुपदीचा भागाकार करायचा आहे, तो करूया आपण. या ठिकाणी पहा, ही बहुपदी मी इथं लिहिलेली आहे आणि इथं लिहिलेलं आहे. आता 1 चा वर्ग म्हणजे काय, एकच असतो म्हणून मी इथं 1 घेतलेला आहे आणि इथं फक्त यांची अदलाबदल केलेली आहे. कारण चौथा घात, त्यानंतर तिसरा घात, त्यानंतर दुसरा, त्यानंतर पहिला, म्हणून मी 5p ला अगोदर घेतलेला आहे. साईन तेच ठेवायचं आहे कारण आपल्याला भागाकार करताना सोयीचं जाईल. तर भागाकार करत असताना पहिल्यांदा आपल्याला 6p चा चौथा घात आहे म्हणजे या ठिकाणी 6p चा चौथा घात यायला पाहिजे. मग p वर्गला कितीने गुणावे लागेल, तर 6p चा वर्ग याने जर ह्याला गुणलं तर 6p चा चौथा घात येईल. म्हणजे 6p वर्गचा भाग गेलेला आहे. 6p वर्ग गुणिले p वर्ग 6p चा चौथा घात. आता 6p वर्ग गुणिले 1 काय होणार आहे, 6p वर्गच राहणार आहे पण चिन्ह कसं आहे, वजाबाकीचं. मग वर्गाच्या जागी वर्ग लिहूया आपण, वजा 6p चा वर्ग. आता त्यानंतर वजाबाकीमध्ये अधिक असलेलं वजा होतं, वजा असलेलं अधिक होतं. मग हे 2 झाले कॅन्सल. इथं राहिले काय 5p घन आणि ह्या दोघांची बेरीज केली अधिक 3 अधिक 6 9p चा वर्ग अधिक 5p वजा 9. हे पुढचं नाही घेतलं तरी चालेल. आता 5p चा घन यायला पाहिजे. मग p वर्गला कितीने गुणावं लागेल, अधिक 5p ने गुणावं लागेल. मग अधिक 5p गुणिले p वर्ग 5p घन. त्यानंतर आता 5p ने पुन्हा 1 ला गुणायचं आहे, वजा 5p येणार आहे. मग p च्या जागी p लिहायचं, वजा 5p. चिन्ह यांचे बदलतात. 5p घन आणि अधिक 5p घन आणि वजा 5p घन कॅन्सल. त्यानंतर इथं 5 अधिक 5 10p राहिलेला आपण लिहूया 9p वर्ग अधिक 10p वजा 9. आता 9p वर्ग येण्यासाठी इथं कितीचा भाग द्यावा लागेल, 9चा. 9 गुणिले p वर्ग 9p वर्ग. 9 ने 1 ला गुणल्यानंतर काय येईल, वजा 9. आता काय करूया, यांचे वजाबाकी करूया, साईन चेंज होतील. अधिक 9p वर्ग वजा 9p वर्ग कॅन्सल. राहिले इथं 10p आणि वजा 9 अधिक 9 कॅन्सल. म्हणजे आपलं राहिलं काय शिल्लक, इथं 10p बाकी राहिले. याच्यापुढे भाग जाऊ शकत नाही म्हणून आपला भागाकार काय येणार आहे, 6p वर्ग अधिक 5p अधिक 9. 6p वर्ग अधिक 5p अधिक 9 पर्याय क्रमांक 3. एका वारंवारता वितरण सारणीमध्ये समेशन ऑफ f1 x1 बरोबर 6032 आहे आणि n बरोबर 26 आहे, तर मध्य बरोबर किती. मग x बार म्हणजेच मध्य आपल्याला माहिती आहे. याचं सूत्र काय आहे, समेशन ऑफ f1 x1 डिवाइड बाय n. मग समेशन ऑफ f1 x1 ची किंमत ऑलरेडी दिलेली आहे 6032, n दिलेला आहे 26. आता काय करूया आपण, 26 ने भागवले, 26 दोन्ही 52, राहिले 8 83 झाले, 26 त्रिक 78 राहिले 5 परत 52 झाले, 26 दोन्ही 52. म्हणजे x बार म्हणजेच मध्य बरोबर किती आले, 232 पर्याय क्रमांक 4. समीकरण सोडवायचं आहे, सोडूया आपण. आता काय होईल, x वजा 4/3 बरोबर या अधिक 3x इकडे जाऊन काय होणार आहे, वजा 3x. आता x वजा 4 बरोबर हे भागाकारात 3 इकडे जाऊन गुणाकार होणार आहे म्हणजे कंसामध्ये वजा 4 वजा 3x राहील. आता x वजा 4 बरोबर 3 ने या कंसाला गुणायचं आहे, 3 गुणिले 4 12 वजा 3 गुणिले 3 9x. तर पुढे काय होईल, x ही x चे पद आपण एका बाजूला घेऊया, वजा 9x इकडे येऊन अधिक 9x 12 आणि वजा 4 इकडे जाऊन अधिक 4. म्हणजे झाले काय पुढं, 10x बरोबर 16. x बरोबर किती येते, 16/10 म्हणजेच 8/5. हे आपले आन्सर यायला पाहिजे, पण इथं आपल्याला ऑप्शनमध्ये कुठेही दिसत नाही. म्हणजे ऑप्शन काय असतील, चुकलेले असतील किंवा प्रश्नामध्ये कोणत्या तरी साईनचा मिस्टेक असणार आहे. गुलाबराव आणि सचिन यांच्या वयांची बेरीज 65 वर्षे आहे. आणखी 10 वर्षांनी सचिनचे वय गुलाबरावांच्या वयाच्या 5/12 पट होईल, तर सचिनचे आजचे वय किती. गुलाबरावाचे आजचे वय आपण x मानलेलं आहे आणि सचिनचे आजचे वय y मानलेलं आहे. आता 10 वर्षानंतर काय झालेलं आहे, त्यांच्या वयांचं पट झालेले आहे, 5/12 पट होईल. मग आपण 10 वर्षानंतरचं गुलाबरावांचं वय x अधिक 10 केलं आणि सचिनचं वय y अधिक 10 केलेलं आहे. आता पहिली कंडिशन आपण घेऊया, गुलाबराव आणि सचिन यांच्या वयाची बेरीज 65 आहे. म्हणजे काय, x अधिक y बरोबर 65. हे आपल्याला एक समीकरण मिळालेलं आहे.
मग y बरोबर काय होईल 65 वजा x. हे आपल्याला दुसरं समीकरण मिळालेलं आहे. म्हणजे आपल्याला पुढे याचा फायदा होणार आहे. आता त्यानंतर दुसरी कंडिशन काय आहे की 10 वर्षांनी सचिनचे वय, 10 वर्षानंतरचं सचिनचं वय काय आहे y अधिक 10. ते गुलाबरावांच्या वयाच्या 5/12 पट होणार आहे. म्हणजे काय होईल 5/12 कुणाच्या वयाच्या, गुलाबरावांच्या 10 वर्षानंतरच्या वयाच्या, म्हणजे x अधिक 10च्या. हे आपल्याला मिळालेले समीकरण. आता काय करायचं, ही y ची किंमत या ठिकाणी आपल्याला ठेवायची आहे. y ची किंमत किती आहे 65 वजा x. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. 65 वजा x अधिक 10 बरोबर 5/12 x अधिक 10. आपण असंच ठेवलेलं आहे. आता 65 अधिक 10 किती होतात 75. 75 वजा x बरोबर 5/12 x अधिक 10. आता पुढे काय होईल, हे 75 वजा x हे इकडे भागिले 12 आहे, इकडे जाऊन गुणिले 12 होणार आहे. म्हणजे 12 कंसामध्ये 75 वजा x बरोबर इथं काय राहतील 5 कंसामध्ये x अधिक 10. आता 12 ने जर 75 ला जर गुणले तर किती येईल गुणाकार 900. 12 गुणिले 75 वजा 12x बरोबर 5 ने या कंसाला गुणायचं आहे 5x अधिक 5 10 50. आता पुढे काय होईल 12 गुणिले 75 900 वजा 12x बरोबर 5x अधिक 50. त्यानंतर आता x ची पदे आपण एका बाजूला घेऊया. आता वजा 12x हे अधिक 5x असलेलं वजा 5x बरोबर हे 50 आणि हे अधिक 900 वजा 900. या ठिकाणी 12 वजा 5 वजा 12 वजा 5 अधिक होते म्हणजे वजा 17x यांची बेरीज येते. इकडे काय होणार आहे 900 वजा 50 किती होतील 850. परंतु साइन कोणत्या संख्येचं मोठ्या संख्येचं 900चं वजा आहे म्हणून इथं वजा लागेल. मग x बरोबर काय झाले हे वजा वजा आपण कॅन्सल करूया. म्हणजे झाले काय 17x बरोबर 850. मग x बरोबर काय येईल 850 भागिले 17. 17 ने 85 ला भागले तर 5 आणि हे पुढचे 0 17 5 85 म्हणजे x बरोबर 50. मग x बरोबर 50 म्हणजे x बरोबर काय मग हे गुलाबरावांचे आजचे वय बरोबर. आपल्याला विचारले कोणाचे सचिनचे आजचे वय. मग सचिनचे वय काय y बरोबर काय होते y बरोबर 65 वजा x हे आपल्याला सचिनचा आजचे वय होते. मग याच्यामध्येच किमती ठेवायचे y बरोबर 65 वजा x बरोबर किती मिळाले 50. मग y बरोबर किती आले 15. y बरोबर म्हणजे सचिनचा आजचे वय किती आहे 15 वर्षे. पर्यायामध्ये पाहूया आपण. पर्याय क्रमांक 1 आहे. खालील आकृतीत एकरूपतेची कोणती कसोटी या ठिकाणी वापरलेली आहे. आता आपल्याला दोन बाजू आणि एक कोन त्या ठिकाणी दिसतो आहे. कर्ण आणि हे दोन्ही जे कर्ण आणि ही एक बाजू या ठिकाणी एकरूप आहे म्हणजे ती कसोटी असणार आहे कर्णभुजा कसोटी. एका शहराचा लोकसंख्या वाढीचा दर 5% असून 2 वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या 17,640 होत असल्यास आजची लोकसंख्या किती असेल. म्हणजे 2 वर्षानंतर ती 17,640 होणार आहे. तर आजची लोकसंख्या काढायची. आता आपण उदाहरणामध्ये काय काय दिले ते लिहून घेऊया. दर दिलेला आहे म्हणजेच r किती आहे 5%. त्यानंतर n म्हणजे वर्ष किती आहेत 2. त्यानंतर शहराची लोकसंख्या किती झालेली आहे म्हणजे काय झालेली आहे म्हणजे a अमाउंट दिलेली आहे त्यांनी रास दिलेली आहे ती किती आहे 17,640. आपल्याला काढायचं काय आजची लोकसंख्या म्हणजे काय काढायचं p काढायचं आहे. मग आपल्याला चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे a बरोबर p गुणिले कंसामध्ये काय आहे 1 अधिक r भागिले 100 त्याचा कंसाचा घात n. त्यामध्ये किमती ठेवूया आपण. p आपल्याला माहिती नाही त्यामुळे p गुणिले 1 अधिक r किती आहे 5/100 n चा घात 2. a किती आहे 17,640. 17,640 असंच ठेवूया. p गुणिले आता हा कंस सोडून घेऊया आपण 105 भागिले 100 त्याचा वर्ग. आता त्यानंतर 17,640 बरोबर p गुणिले आता याचा संक्षिप्त रूप देऊया
5ने जर भाग दिला तर 21/20 त्याचा वर्ग. आता त्यानंतर काय होईल, पी बरोबर आपण काय होईल बघूया. पी बरोबर काय होईल, आता हे गुणिले भागिले असलेले इकडे येऊन गुणिले आणि गुणिले असलेले भागिले, म्हणजे 17,640 गुणिले 20 गुणिले 20 वर्ग असल्यामुळे आपण 2 वेळा लिहिलेलं आहे, भागिले 21 गुणिले 21. आता ह्या 21ने जर 17,640ला जर आपण भाग दिला तर काय येते इथं 840, म्हणजे 840 गुणिले 20 गुणिले 20 भागिले 21. आता परत 21ने जर याला भाग दिला तर किती येणार आहे 40, म्हणजे राहिले काय 40 गुणिले 20 गुणिले 20. यांचा जर गुणाकार केला तर किती येणार आहे 16,000. म्हणजे ती लोकसंख्या किती होती 16,000 होती. 2 वर्षानंतर 17,640 झाली. पर्याय क्रमांक 1. एका समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 117.15 चौरस सेंटीमीटर असून त्या समभुज चौकोनाचा एक कर्ण 16.5 सेंटीमीटर आहे, तर दुसऱ्या कर्णाची लांबी किती असेल. आता आपल्याला इथं समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र माहिती असणं गरजेचं आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर काय आहे सूत्र. मग आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं क्षेत्रफळ दिलेलं आहे ते लिहून घेऊया आपण. 117.15 बरोबर 1/2. एक कर्ण दिलेला आहे आपल्याला 16.5. दुसरा कर्ण माहिती नाही, आपण x घेऊया. त्यानंतर 117.15. आता हे भागिले 2 आहे, इकडे येऊन गुणिले 2 होईल आणि हे गुणिले 16.5 आहे, इकडे जाऊन भागिले 16.5 बरोबर x, म्हणजे काय आहे हा दुसरा कर्ण. आता त्यानंतर पहा, यांचा जर भागाकार आपण केला 16.5ने जर 117.15ला भाग दिला तर 7.1 येते, किंवा तुम्ही दशांश चिन्ह या बाजूला सरकवून भाग दिला तरी चालेल. गुणिले 2 बरोबर x. मग या दोघांचा गुणाकार केला तर किती होतो 14.2, म्हणजे x दुसरा कर्ण बरोबर किती आहे 14.2 सेंटीमीटर. पर्यायामध्ये आहे पर्याय क्रमांक 4. एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाची उंची 77 सेंटीमीटर असून त्रिज्या 40 सेंटीमीटर आहे, तर त्या पिंपामध्ये किती लिटर पाणी मावेल. इथं दिलेलं काय आहे, त्यांची हाईट दिलेली आहे. h बरोबर किती आहे 77 सेंटीमीटर आणि त्रिज्या दिलेली आहे r बरोबर 40 सेंटीमीटर. मग आपल्याला वृत्तचिती आकाराचं पिंप जे आहे त्याचं घनफळ काढायचं आहे. मग घनफळ बरोबर काय येईल, पिंपाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे पाय r वर्ग h. पाय म्हणजे किती 22/7 गुणिले r चा वर्ग म्हणजे किती 40 गुणिले 40, h किती आहे 77. आता काय 7ने आपण या 77ला डिवाइड करूया, 11 आलेला आहे, म्हणजे काय राहिले 22 गुणिले 40 गुणिले 40 गुणिले 11. या सर्वांचा जर आपण गुणाकार केला 3,87,200. मग एवढं काय झालेलं आहे घनफळ आहे, म्हणजे ही किती झाले घन सेंटीमीटर. मग आपल्याला माहिती आहे की 1000 घन सेंटीमीटर बरोबर 1 लिटर, म्हणजे 1000 घन सेंटीमीटर जर असेल त्याचं घनफळ तर त्यामध्ये पाणी किती मावतं 1 लिटर. मग आपलं घन सेंटीमीटर किती आहे 3,87,000 आहे. मग काय करावं लागेल आपल्याला 1000ने भागावं लागेल. 87,002 भागिले 1000 जर केलं तर आपल्याला किती लिटर पाणी मिळेल हे आपल्याला मिळेल. मग याला 1000ने जर भागलं तर काय होईल 387.2, म्हणजे खाली 3 शून्य असल्यामुळे 3 सरळ सोडून पॉईंट दिला तर किती येईल 387.2 लिटर. आता पाणी कशामध्ये असणार आहे लिटरमध्ये, म्हणजे एवढं उत्तर आपलं असणार आहे. पर्यायामध्ये पाहूया पर्याय क्रमांक 1.